नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीच्या अभ्यासक्रमातील मराठी विषयातील नीरजा राजन धुळेकर लिखित आश्वासक चित्र ही कविता पाहणार आहोत। सर्वप्रथम पाठ्यपुस्तकातील नीरजा यांचा परिचय जाणून घेऊयात। नीरजा यांचं पूर्ण नाव नीरजा राजन धुळेकर असं आहे। त्यांचा जन्म 1960ला झालेला आहे। आजही त्या हयात आहेत। स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका। त्यांचे निरन्वय, वेना, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह इत्यादी लेखनही प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरू रतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे। अशा प्रकारचा परिचय पाठ्यपुस्तकात नीरजा यांचा दिलेला दिसतो। आता आपण नीरजा यांचा सविस्तर परिचय जाणून घेऊयात। नीरजा या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका आहेत। त्या समीक्षक मसू पाटील यांच्या कन्या आहेत। ग्रंथाली आणि साने गुरुजी ट्रस्टच्या अनुवाद सुविधा केंद्राच्या त्या पदाधिकारी आहेत। त्यांच्या आईचं नाव वसुधा पाटील। त्यांचा आपल्या आगरी समाजातील महिलांशी मोठा संपर्क होता। त्यांची अनेक लोकगीतेही त्यांनी संकलित केली होती। आईच्या या समर्थ व्यक्तिमत्वाचा आणि त्यांनी जमा केलेल्या लोकवाङ्मयातून आत्मनिष्ठ स्त्रीच्या घडलेल्या दर्शनाचा नीरजा यांच्यावर प्रखर प्रभाव पडलेला आहे। नीरजा राजन धुळेकर असं त्यांचं पूर्ण नाव असून त्या भारतीय आहेत। एवढंच नाही, त्यांचं कार्यक्षेत्र जर पाहिलं तर साहित्याच्या क्षेत्रात बहुमोल असं योगदानही दिलेलं आहे। त्यांची भाषा ही मराठी आहे। अशा प्रकारचा नीरजा यांचा परिचय दिसतो। त्यासोबतच नीरजा यांच्या कविता लेखनाला महाविद्यालयीन काळात सुरुवात झाली असली तरी त्या कवितेला पहिली महत्त्वाची दाद मिळाली ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर। विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये राजा शिवाजी विद्यालयात 60वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं। तेव्हा नीरजा यांनी या संमेलनामध्ये पहिल्यांदा नवोदित कवींच्या व्यासपीठावर सावित्री ही कविता वाचली होती। या कवितेला तेव्हा एवढी दाद मिळाली की पुढच्याच वर्षी त्यांचा समावेश निमंत्रिताच्या कवी संमेलनामध्ये झाला। त्यानंतर वेना हा नीरजा यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला। नीरजा यांचे सकाळ सप्तरंगमधील मी कात टाकली हे सदर लोकप्रिय झालं आहे। आधुनिक जीवन जाणीवा त्यांच्या एकूणच लेखनातून व्यक्त होतानाही दिसतात। अशा प्रकारचा परिचय नीरजा यांचा सांगितला जातो। आता नीरजा यांनी लिखित जे काही साहित्य आहे त्याचा परिचय जाणून घेऊयात। पहा, त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत। पहिलं पुस्तक आहे ओल हरवलेली माती, कथासंग्रहाचं पुस्तक आहे। त्यानंतर दुसरं पुस्तक आहे चिंतन शलाका, ललित लेखसंग्रह म्हणून प्रकाशित झालेला आहे। त्यानंतर परत एक कथासंग्रहाचं नाव आहे जे दर्पणी बिंबले। त्यानंतर कविता संग्रह लिहिला आहे त्यांनी, निरर्थकाचे पक्षी अशा पद्धतीचा कविता संग्रहही प्रकाशित झालेला आहे। आणि आश्वासक चित्र ही कविता निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहातून घेतलेली आहे। त्यानंतर निरन्वय कविता संग्रह, पावसात सूर्य शोधणारी माणसं कथासंग्रह, बदलत्या चौकटी ललित लेख संग्रह, वेना कविता संग्रह आणि स्त्री गणेशा अशा स्वरूपाचा कविता संग्रह सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे। अशा प्रकारचं नीरजा यांचं साहित्य मराठी साहित्याच्या क्षेत्रात बहुमूल्य साहित्य म्हणून ओळखलं जातं। नीरजा यांना मिळालेले काही पुरस्कार आणि सन्मान। निरर्थकाचे पक्षी या पुस्तकाला केशवराव कोठावळे नावाचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे। कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्री प्रतिमा या विषयावर बोलण्यासाठी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे त्यांना बोलावण्यातही आलं होतं। त्यानंतर नीरजा या पुणे येथे भरलेल्या 4थ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या डिसेंबर 2013 मध्ये। निरन्वय या कविता संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी ह.स. गोखले हाही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। एवढंच नाही, त्यांच्या साहित्याला राज्य सरकारचे इंदिरा संत पुरस्कार, कवी केशवसूत पुरस्कार, भावे पुरस्कार, ताराबाई शिंदे पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार मिळालेले आहेत। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं
जो पुरस्कार दिला जातो तोही पुरस्कार यांना मिळालेला आहे. त्यासोबतच पावसात सूर्य शोधणारी माणसं या कथासंग्रहाला दिवाकर कृष्ण पुरस्कारही मिळाला आहे. सावानाचा डॉक्टर व वर्टी कथालेखक पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. अशा पद्धतीनं विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आपल्याला लक्षात येतात. आता आपण निर्जा लिखित आश्वासक चित्र या कवितेचा आशय पाहूयात. हे आश्वासक चित्र या कवितेचं छायाचित्र. कवितेचा आशय: प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र कवयित्रीनं रेखाटलं आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे, सर्व काळ टिकणारा आहे. स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीनं प्रस्तुत कवितेत चित्रित केलेलं स्त्री पुरुष समानतेचं मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावं, वाढावं, रुजावं या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे. अशा पद्धतीचा आशय आश्वासक चित्र या कवितेत निर्जा यांनी व्यक्त केला आहे. आता आपण निर्जा लिखित ही कविता वाचून घेऊयात आणि नंतर प्रत्येक चरणानुसार अर्थ जाणून घेऊयात. कवितेचं पहिलं चरण: तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. कवितेचं दुसरं चरण: ती मांडीवर घेते बाहुलीला एका हातानं थोपटत तिला, चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. तिसरं चरण: बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. चौथं चरण: मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. त्यानंतर कवितेचं पाचवं चरण: उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून ती म्हणते, आता तू मांडी घालून. मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. कवितेचं सहावं चरण: हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. कवितेचं शेवटचं चरण: माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. अशा प्रकारची निर्जा यांची आश्वासक चित्र ही कविता आहे. आता आपण कवितेतल्या प्रत्येक चरणानुसार अर्थ जाणून घेऊयात. कवितेतलं पहिलं चरण: तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.
पहिल्या चरणातला अर्थ सांगत असताना प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने भातुकलीच्या खेळाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेविषयी आश्वासक चित्र रेखाटलं आहे. त्या म्हणतात, दुपारच्या तापलेल्या उन्हात एका आडोशाला सावलीत बसून एक लहान मुलगी भातुकलीचा खेळ बराच वेळ खेळत आहे. हे दृश्य कवयित्री आपल्या घराच्या झरोक्यातून पाहत आहेत. कवितेचं दुसरं चरण, ती मांडीवर घेते बाहुलीला एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. या कवितेच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ कवी नीरजा सांगताना म्हणतात, ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत आहे. ती आपल्या बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने थोपटत निजवत आहे. तेव्हाच ती दुसऱ्या बाजूला भात शिजवण्यासाठी चिमुकल्या गॅसवर एका टोपात भाताचा आधण ठेवत आहे. तिचा स्वतःचा लुटूपुटूचा संसार सुरू आहे. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या दुसऱ्या चरणात कवी नीरजा यांनी सांगितला आहे. कवितेचं तिसरं चरण, बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. कवितेच्या या चरणात कवयित्री नीरजा म्हणतात, तर बाजूला एक मुलगा चेंडू घेऊन तो उंच उडवतो आणि पुन्हा तो नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळत आहे. अशा पद्धतीचा अर्थ तिसऱ्या चरणामध्ये नीरजा यांनी सांगितला आहे. कवितेचं चौथं चरण, मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. कवितेच्या या चौथ्या चरणात कवयित्री नीरजा म्हणतात, त्याचा हा खेळ ती मुलगी कौतुकानं पाहते आणि अचानक आपल्या मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. तो मुलगा पुन्हा तिला आपले चेंडू उडवून झेलण्याचं कसब दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते तेव्हा तो हसून तिची चेष्टा करत म्हणतो, तू छानपैकी पाल्याची भाजी बनव. कारण त्याला वाटत असतं की आपल्याप्रमाणे हिला चेंडूचा खेळ जमणार नाही. भाजी करणं हे तुझं काम, तुला अशी पुरुषी कामं काय जमणार. तेव्हा मुलगी त्याला म्हणते, मी दोन्ही कामं एकाच वेळी करू शकते. तेव्हा तू करू शकशील. असा उलट प्रश्न ती त्याला विचारते. मुलगा स्वतःचा चेंडू तिच्या हातात देतो. असा अर्थ कवितेच्या चौथ्या चरणात सांगितला आहे. कवितेचं पाचवं चरण, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून ती म्हणते आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. कवितेच्या या पाचव्या चरणात कवयित्री नीरजा सांगतात, हातात आलेला चेंडू ती उंच उडवते. तो आभाळाला स्पर्श करून नेमका तिच्या उंजळीतच पडतो. हे पाहून मुलगा आश्चर्यचकित होतो. ती चेंडू आपल्यासारखाच झेलू शकते याचं आश्चर्य मुलाला वाटतं. आता तुझी पाळी, तू माझे काम करून दाखव, असे मुलगी मुलाला म्हणते. मुलगा चिमुकल्या गॅस समोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो व मग भाजी करण्यासाठी पातेलं शोधतो. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या पाचव्या चरणात नीरजा यांनी सांगितला आहे. कवितेचं सहावं चरण, हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. कवितेच्या या सहाव्या चरणात कवयित्री नीरजा म्हणतात, कवयित्रीने येथे आशावादी दृष्टिकोन निर्माण करून म्हटलं आहे की तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपलं कौशल्य दाखवता घर सांभाळायलाही हळूहळू शिकेल. अशा पद्धतीनं कवयित्रींनी
भूतकाळातील असमानतेची दरी वर्तमान काळात हळूहळू नष्ट होऊन भविष्यकाळात पूर्णच नष्ट होईल आणि स्त्री पुरुष समानता निर्माण होईल, हा आशावादी दृष्टिकोन कवयित्रीने या ओळीमध्ये दाखवला आहे. कवितेचं शेवटचं चरण. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. या कवितेच्या शेवटच्या चरणात कवयित्री म्हणतात, माझ्या झरोक्यातून भविष्यातल्या जगाचं आश्वासक उत्साहवर्धक चित्र मला दिसतं. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील. भातुकलीच्या लुटुपुटू स्वप्नाळू जगातून वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा म्हणजेच स्त्री पुरुषांचा हात एकमेकांच्या हातात असेल, ज्या हातांवर बाहुली आणि चेंडू दोन्ही स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील. म्हणजेच भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेह आणि सामंजस्याची भावना निर्माण झालेली असेल. म्हणजेच भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेह आणि सामंजस्याची भावना निर्माण झालेली असेल. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या शेवटच्या चरणात कवयित्री नीरजा सांगतात. अशा प्रकारे कवयित्री नीरजा यांनी या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र रेखाटलेलं आपल्याला लक्षात येतं. एवढंच नाही, हे चित्र प्रत्यक्षात साकार होईल आणि उद्याचा भारत घडेल असा एक आशावादी दृष्टिकोन कवितेतून व्यक्त केलेला आपल्याला लक्षात येतो. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्यासोबतच जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.